10वी-12वी नंतर अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, MBA, MCA, फार्मसी यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। या अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज कसा भरायचा, हवं ते कॉलेज कसं निवडायचं, पसंतीक्रम कसा नमूद करायचा, अशा विद्यार्थ्यांच्या मनातल्या अनेक शंकांचं निरसन करणारा प्रवेशाचा गेटवे हा उपक्रम येत्या शनिवारी म्हणजेच 18 जूनला पुण्यातल्या पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलाय। सकाळ माध्यम समूह आणि राज्य शासनाच्या तंत्र शिक्षण विभागाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात तंत्र शिक्षण विभागातले अधिकारी स्वतः विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करणार आहेत। तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्वतः शिक्षण मंत्री विनोद तावडे हे देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। COEPतील हा कार्यक्रम राज्यभरातल्या 295 महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी प्रक्षेपित केला जाईल। विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारलं जाणार नाही। तर विविध अभ्यासक्रमांची सखोल माहिती देणारी प्रवेशाचा गेटवे ही पुस्तिका कार्यक्रमाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अल्प दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे। सकाळ माध्यम समूह खऱ्या अर्थाने प्रवेशाचा गेटवे हा अतिशय एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सगळ्या प्रकारच्या कोर्सेसची माहिती मिळणं तंत्रशिक्षण संचालनाच्या सोबतीने करतात। आणि मला असं वाटतं की अनेक वेळा विद्यार्थ्यांना कुठे कुठे ॲव्हेन्यूज आहे ते माहीत नसतात, अनेक प्रश्न असतात, अनेक शंका असतात, कधी कधी प्रायोरिटीज कळत नाहीत, जगातल्या बदलत्या स्थितीचा पुढच्या काळात वेध घेता येत नाही। तर या सगळ्यामध्ये मदतरूप मला वाटतं हा सकाळ माध्यम समूहाचा कार्यक्रम असतो आणि त्यामुळे अतिशय विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम अवश्य अटेंड केला पाहिजे। 5वं वर्ष आहे जेव्हा आपण प्रवेशाचा गेटवे हा कार्यक्रम घेतोय। हा कार्यक्रम इंजिनिअरिंगचे मुलं, फार्मसीचे स्टुडंट्स, MBA, MCA सगळ्या मुलांसाठी हा मार्गदर्शक कार्यक्रम ठरणार आहे। याच्यामध्ये डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे ऑफिशियल्स स्वतः येऊन कॅपराऊंड आणि कॅपराऊंडची सगळी प्रोसेस पद्धतशीर मुलांना सांगणार आहे। मुलांना बराच संभ्रम आहे की यावर्षी काय बदल घडलेले आहेत। अनेक ठिकाणी त्यांना चुकीची माहिती मिळते आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुलांना थेट करेक्ट इन्फॉर्मेशन जी पालकांना आणि मुलांना हवी आहे ती आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आहे। आणि सातत्याने 5व्या वर्षी हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे। याच्याचबरोबर आम्ही एक पुस्तिकासुद्धा काढलेली आहे जी 4थ्यांदा आम्ही ही पुस्तिका आणतो आहे।